एका मुलीसोबत एका शाळेतल्या एका कर्मचाऱ्याने दुष्कर्म केलं होतं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। ही घटना ताजी असताना त्याच शाळेमध्ये नंतर 10 दिवसांनी पुन्हा एका मुलीसोबत हीच घटना घडली आणि यामुळेच नागरिकांचा संताप जो आहे तो अनावर झाला आणि यामुळेच नागरिक जे आहेत ते इथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे संतप्त आहेत ते झालेले पाहायला मिळत आहेत। नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद सुरू होता। त्या संवादामध्ये पूर्णपणे जर आपण पाहिलं तर नागरिक आणि पोलीस हे बोलायला गेले की नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये ओरडत आहेत। अनेक फलक हातामध्ये घेऊन, पाचचा फंडा हातामध्ये घेऊन नागरिक जे आहेत ते इथं घोषणाबाजी करत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संवाद होताना दिसत नाहीये। अर्थात नागरिकांचा संताप होण्याचं कारण म्हणजे बॅक टू बॅक 2 आठवड्यामध्ये 2 घटना घडल्या, 2 लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकार घडले आणि यामुळेच या सगळ्या नागरिकांचा संताप जो आहे तो अनावर झाला आणि त्यातूनच या सगळ्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। अजित, बदलापुरातून मोठ्या प्रमाणात लोक ठाणे मुंबईकडे दररोज रेल्वेने प्रवास करत असतात नोकरी उद्योगाच्या निमित्तानं। हे सगळेजण साधारण सकाळी 7 वाजल्याच्या आधीपासून बाहेर पडायला सुरुवात होते आणि साधारण 10-11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात लोक बदलापूरहून वेगवेगळ्या गाड्या पकडून मग कर्जतहून येणाऱ्या बदलापूर लोकल असतात अनेक, त्यानं मुंबईकडे येत असतात। त्याच्यामुळे बदलापूर स्टेशनचा परिसर हा कायमच गजबजलेला असतो पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत। त्यातच अनेकदा आपण पाहिलंय की कर्जतकडे जाणाऱ्या गाड्या जर का उशिरानं येत असतील तर त्याचाही काही ना काहीतरी परिणाम आपल्याला बदलापूरला पाहायला मिळतो। यापूर्वी सुद्धा बदलापूरमध्ये रेल्वेच्या विषयावरनं अनेकदा मोठी आंदोलनं झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। हा विषय तर लोकांच्या अनेक घटना झालेल्या ह्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत। त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते। राज्य सरकारने जे खुलासा करणारं पत्र ऍक्शन घेतली आणि असं कशाची वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने समोर ऍक्शन घेतली आणि आज त्या संदर्भातली सुनावणी देखील पार पडली। राज्यात देखील जर सरकार हे करत नसेल तर अशा भूमिका हव्यात असं वाटतं। हे दुर्दैव आहे की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते, हेच दुर्दैव आहे। अशा गोष्टीमध्ये त्या लेकीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिले पाहिजे। इलेक्शन होत राहतील, त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, या मुलीबद्दल हे विचार करणार नाहीत। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार। राज्य सरकारने जे खुलासा करणारं शाळेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 13 ते 15 या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। मात्र शाळेने हे संपूर्ण प्रकरण लपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाहीये। एकंदरीतच शाळेचा बेजबाबदारपणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतंय का? नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही, तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल। कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते, सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय। मग पॉर्सची पुण्याची केस असू दे, वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे, किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर, किंवा महिलांवर होणारे अत्याचार, याला जबाबदार कोण आहे? तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी, अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं, पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे? मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे। नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये। द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय। मंत्री महोदय काय करतायत? मैम हिंदी में जानना चाहेंगे। एक मिनिट, मराठी पुरा होणे तो झालं, मराठी पूर्ण। एक वेगळा विषय ताई, काल रक्षाबंधनाचा दिवस होता आणि तुमचं रक्षाबंधन यंदा अजित पवारांसोबत झालेलं नाहीये, काय भावना होती? नाही, माझे कुठलेच म्हणजे पवार किंवा शिंदे, माझ्या आईचं माहेर शिंदे आडनाव आहे, त्यामुळे शिंदे आणि पवार काल कुठलेच शिंदे किंवा पवार। आपण पुन्हा एकदा जाऊयात बदलापुरात हे जे आंदोलक आहेत ते पोलीस अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बातचीत करतायत। प्रत्येक पोलीस अधिकारी आपापल्या परीनं प्रयत्न करतो या आंदोलकांची समजूत काढण्याचा आणि आंदोलक मात्र आपल्या मुद्द्यावर आपल्या विषयावर ठाम दिसत आहेत। मोठ्या संख्येने लोक आत्ताही रेल्वे ट्रॅकवर उपस्थित आहेत। मगाशी ज्यावेळेला पोलिसांनी काहीसा बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक अधिक आक्रमक झाले आणि या आक्रमक लोकांच्या पुढे पोलिसांना माघार घ्यावी लागली।
अजित माढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, अद्यापही पोलिसांचा चर्चेचा प्रयत्न सुरू आहे, पण शिष्टमंडळ म्हणून कोणी पुढे यायला तयार आहे का? शिष्टमंडळ म्हणून लोक जरी 4 पुढे आले तरी सर्वसामान्य अन्य लोकांची एकच घोषणा आहे, फाशी. लोकांचं हेच म्हणणं आहे. आता आपण दृश्यात जर पाहिलं तर लोहमार्ग आयुक्त जे आहेत, लोहमार्ग पोलीस आयुक्त जे आहेत रणजित शिसवे, हे वारंवार विनंती करत होते, पण विनंती किंवा त्यांचा जो चर्चेचा मार्ग जो होता तो असफल झाला आणि त्यामुळे त्यांनी जो आहे तिथून आता ते मागे गेलेले आहेत. आंदोलक जे आहे ते पुन्हा इथून येत होते. तर पूर्ण आपण जर दृश्य पाहिली तर आता पुन्हा एकदा पोलीस जे आहे ते मागे सरकलेले आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये नागरिकांची संवाद किंवा चर्चा जी आहे ही चर्चेमध्ये कोणताही मार्ग निघताना आपल्याला दिसत नाहीये. वारंवार पोलीस विनंती करतायत. पोलिसांचं हेच म्हणणं आहे की तुमचे 4 ते 5 जण जे शिष्टमंडळ यावं, तुमच्या मागण्या काय त्या तुम्हाला कोणाला भेटायचं आहे त्यांच्याशी आम्ही भेट घालून देऊ आणि तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू अशी त्यांनी विनंती केली. पण कोणी पुढे यायला तयार नाहीये. याचं कारण एकच आहे की हे आंदोलन जे आहे हे पूर्णपणे नेतृत्वहीन आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणी एक जण ठोस भूमिका घ्यायला तयार नाहीये. सुरुवातीला जेव्हा पोलीस आले तेव्हा 8 ते 10 जणांच्या मंडळाने त्यांची भेट घेतली, चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नागरिकांना विनंती करण्याचा देखील प्रयत्न केला. पण नंतर पुढे जो आहे त्यांचा प्रयत्न जो आहे तो असफल झाला आणि तिथूनच मग पुन्हा आंदोलन जे आहे ते चिघळलं. नागरिकांवरती पोलिसांनी बळाचा वापर करायचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी दगडफेक करून पोलिसांचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडला आणि आता नागरिक पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवरती जमायला सुरुवात झालेली आहे. बरं अजित, तू जसं म्हणत होता की रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त या ठिकाणी पोहोचले होते, ठाण्याचे सुद्धा पोलीस आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत असं कळतंय. काय नेमकी अडचण येते लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये संवादाची? एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी संवाद करण्याची गरज आहे का, किंवा काही महिला पोलीस अधिकारी इथे येऊन त्यांनी लोकांशी संवाद साधण्याची गरज आहे का? सर्वसामान्य लोकांचं काय म्हणणं आहे की कोणती गोष्ट सांगितल्यानंतर लोकांची समजूत निघेल? त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावर आता काय कारवाई होते? म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर रेल्वे लोहमार्ग पोलीस म्हणजे GRP, RPF म्हणजे रेल्वे पोलीस आणि त्यानंतर ठाणे पोलीस असे 3 वेगवेगळ्या दलाचे पोलीस जे आहेत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे ते घटनास्थळी आहेत. त्यामध्ये अनेक वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. महिला अधिकाऱ्यांनी ट्रॅकमध्ये उतरून ज्या महिला आंदोलक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चर्चा यशस्वी होते असं दिसत असताना नंतर मात्र कोणीही ते ऐकायला तयार नाहीये. कारण का काही लोकांनी चर्चा केली, ते ऐकून बाहेर आले की दुसरी लोक त्यामध्ये मग चर्चा जे आंदोलन आहे ते करतात किंवा घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन नेतृत्वहीन असल्यामुळे चर्चा नेमकी कोणाशी करावी, नागरिक जे आहेत ते कोणाचं ऐकतील हाच मोठा प्रश्न आहे. नागरिकांची आपण जर एकंदर मागणी पाहिली तर नागरिकांचं हेच म्हणणं आहे की ज्या आरोपीला अटक केलंय त्याला फाशी द्या किंवा त्याला आमच्या हातामध्ये द्या, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. वारंवार अशा घटना घडत आहेत आणि अशा घटना घडल्यानंतर देखील जर आरोपीला शिक्षा होत नसेल किंवा आरोपी जो आहे त्याला शिक्षा होण्यामध्ये विलंब लागत असेल तर मात्र याच्यामध्ये नागरिक जे आहेत ते असं आंदोलन करत राहतील अशी वारंवार इथं घोषणाबाजी किंवा हातामध्ये फलक घेऊन नागरिक हीच मागणी करत आहेत. पण पोलीस त्यांचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं सुरू ठेवत आहेत. नागरिकांनी चर्चा करून चर्चेतून कोणता मार्ग काढून रेल्वे ट्रॅक लवकरात लवकर क्लिअर कसा करता येईल याकरता पोलीस देखील प्रयत्न करत आहेत. बरं अजित, मगाशी काही महिलांची जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांची बातचीत सुरू होती त्यावेळेला त्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही रेल्वे ट्रॅक सोडणार नाही, कारण आम्ही एकदा ट्रॅक मोकळा केला की आमचं म्हणणं कोणी ऐकून घेणार नाही. तर अधिक कोणी वरिष्ठ अधिकारी, CP, स्वतः ठाण्याचे पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी किंवा अन्य एखादा मोठा राजकीय नेता समोर येऊन नागरिकांशी का बोलू शकत नाहीये किंवा का बोलत नाहीये, किंवा त्यांना विश्वासात घेऊन आश्वासन अशा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांना देण्याची गरज आहे का, की जेणेकरून नागरिक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील? मिलिंदजी, पोलीस दलातील तिन्ही पोलीस दलातील RPF, GRP आणि ठाणे पोलीस दलातील तिन्ही कमिशनर जे आहेत, वरिष्ठ अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. साधारणपणे 2 ते 3 तास झालं ते नागरिकांची चर्चा करत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते चर्चा करत आहेत, पण नागरिक जे आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत. काही नागरिकांनी चर्चा केली, 4 नागरिक ऐकले की दुसरे नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी पुन्हा घोषणाबाजी करतात किंवा आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांची चर्चा पोलिसांना करावी लागते, वेगवेगळ्या पातळीवर पोलिसांना चर्चा करावी लागते. लोक जी आहेत ते काही लोक इथे सकाळपासून होती, आता दुसरी लोक इकडे आलेली आहेत. म्हणजे कुठेतरी नागरिक जे आहेत एक प्रकारे साखळी
आंदोलन करत आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. तर नागरिकांचं एकच म्हणणं आहे की हे सर्व जो आरोपी आहे त्या आरोपीला इथं नागरिकांच्या हवाले करावं. तोपर्यंत नागरिक इथून हटणार नाहीत. रेल्वे ट्रॅकवरून जर मला बाजूला केलं तर आमचं आंदोलन जे ते चिघळलं जाईल किंवा आमचं आंदोलन जे आहे ते बंद केलं जाईल. आणि यामुळे नागरिक जे ते इथून हटायला तयार नाही आहेत. वरिष्ठ सगळे अधिकारी जे आहेत, रेल्वेचे असतील, पोलिसांचे असतील, सगळे अधिकारी इथे आलेले आहेत. तर गेली 2 ते 3 तास झालं नागरिकांची चर्चा करत आहे, पण नागरिक कोणतेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये.